थोरा मोठ्यांच्या जीवनात सुखदुःखाचे प्रसंग येतच राहतात. याला महाराज कसे अपवाद असणार? अफजल खानाने आपल्या राजकारणाचे जाळे विणले आणि महाराष्ट्रावर टाकले. तुळजाभवानीवर गदा प्रहार केले. स्वराज्यावर संकट आले आणि घरी सईबाई तर आजारी पडले. संभाजीराजे जेमतेम 1.5-2 वर्षांचे असते. 5 सप्टेंबर 1659 या दिवशी सईबाईने जग सोडले आणि 10 नोव्हेंबरला महाराज खानाच्या भेटीसाठी प्रतापगडाखाली उतरले. सईबाईचे दुःख अंतर्यामी होते, पण स्वराज्याच्या तारणाची ओढ त्याहून अधिक उत्कट होती. आपल्या दुःखाकडे पाहावयास सुद्धा महाराजांना उसंत नव्हती. इसवी सन 60च्या मार्च महिन्यात पन्हाळगडावर महाराज अडकून पडले. सिद्धी जोहारने सगळा गड आवडून टाकला. सगळी रसद तुटली. वेढा फोडण्यात मराठ्यांना यश येईना. जिजाबाई महाराजांचा जीव तुटू लागला. एवढ्या शाहिस्तखानाने लाल महाल व्यापल्याचे गुप्तहेराने सांगितले. दुसरा कोणी असता तर एवढे ढग पाहून गर्भघडीत झाला असता, पण हा फुलादी पुरुष पहाडासारखा उभाच राहिला. शिवाजी महाराजांना जमीनदोस्त करण्याच्या निग्रहाने मोगलांचा सेनापती जयसिंग निघाला. मोठमोठाले मोहरे हिरेला पडले. काही धारातीर्थी पतन पावले. यशाचे चिन्ह दिसेना. तहाची बोलणी करण्यासाठी जयसिंगाच्या छावणीत जावे लागले आणि डोळ्या देखत स्वकीयांची कत्तल आणि काहिली पाहावे लागले. शेवटी तह करावा लागला. कितीतरी गडकोट सोडून द्यावे लागला. सिंहगडाच्या किल्ल्यांच्या जोडगा स्वतः महाराजांनी सेनानीच्या हाती दिला. जयसिंगाने महाराजांना वेठीला धरले. विजापूरकराविरुद्ध मोगलांच्या वतीने लढावयास लावले आणि शेवटी दाक्षिणात्यांची युती होईल या भीतीने महाराजांना उत्तरेकडे उचलून नेले. 8-8.5 वर्षांच्या संभाजी मोगलांच्या मनसबदार झाला. महाराजांना या पोटच्या पोरासह मृत्यूच्या धाडीत शिरावे लागले ते आग्रा भेटीच्या प्रसंगी. आग्र्याच्या मुक्कामात महाराजांच्या वधाची पूर्वतयारी केली जात होती. महाराजांना याचा सुगावा लागला होता. त्यांना रणअंदाज खानाच्या ताब्यात द्यावे, वायव्य सरहद्दीवरचे तोडीवाले त्यांच्या बंडाचा बिमोड करण्यासाठी महाराजांना त्या दिशेने न्यावे आणि विश्वासघाताने त्यांना ठार करावे असा हा एकूण कट होता. महाराजांना मृत्यूची चाहूल लागली होती. पंखाखाली पोर होते. माँसाहेब दूर होते. स्वराज्याची दौलत धुळीला मिळेल असे वाटू लागले होते. दुःख दुःख आणि केवळ दुःख महाराजांना अनुभवावे लागत होते. महाराजांनी पर्वता एवढे दुःख पचवले आणि मोठ्या समयज्ञतेने स्वतः ती सुटका करून घेतली. कर्त्या पुरुषाने चित्ताचा समतोल साधून संकटांना कसे सामोरे व्हावे याचा तो वस्तुपाठ होता. जिवलग मित्र गमावण्याची वेळ महाराजांवर अनेकदा आली. प्राणपणाला लावणारा बाजी गेला. सुभेदार तानाजी गेला. मोरारबाजी पण गेला. झोमणाऱ्या शब्दाने व्याकुळ झालेला प्रतापराव गुर्जर बैलोर खानच्या तहसैन्यात तेरासारखा घुसला आणि कृतप्राण झाला. मोगलांशी तह केल्यावर नेताजीशी मतभेद झाला. नेताजी पालकर उलटून बोलला, आता आपण मोगलांचे अंकित. तुम्ही कसले राजे आणि आम्ही कसले सेनापती. रुसला रागावला नेताजी महाराजांना सोडून मोगलांना मिळाला. तो मोहम्मद कुली खान झाला. महाराजांना यावेळेस काय वाटले असेल? केवळ नेताजीच मोगलांना मिळाला असे नव्हे, संभाजीराजे सुद्धा दिलेर खानात जाऊन मिळाले. सावत्राईच्या जाचाला आणि पदोपदी घडणाऱ्या मानखंडेला कंटाळून उद्वेगाने बालराजे मोगलांना शरण गेले. स्वराज्य संस्थापकाचा पुत्र स्वराज्य विध्वंसकांच्या छावणीत दाखल झाला. याहून दुःखदायक काय होणार होते आणि या दुःखात कोण सहभागी होणार होते? महाराजांच्या डोळ्यात संभाजीचा सगळा जीवनपट उभा राहिला असेल. आई आणि आजी यांच्या पश्चात पोरकेपण अनुभवणारा संभाजी, वाघाकडे पण निर्भरतेने पाहणारा हा छावा, आग्र्याच्या मुक्कामात धीरगंभीरपणे आपल्या सोबत राहणारा संभाजी, या पोराला मायेच्या छत्राकाडी कोण परत आणेल? योगायोगाने संभाजीराजे परत आले. पन्हाळगडावरती पितापुत्रांची भेट झाली. त्या दोघांतील संवाद फक्त इतिहासाने ऐकला असेल.
6 जून 1674 या दिवशी राज्याभिषेकाचा सोहळा संपन्न झाला आणि 17 जूनला जिजाबाई महाराज यांनी इहलोक सोडला. महाराजांचा देवारा बंगला त्यांच्या जीवनातील अमृत नासले. या क्षणी त्यांनी पाहावे तरी कोणाकडे अशी त्यांची केविलवाणी दशा झाली. महाराजांच्या मागे आणखी एक शक्ती उभी होती. मासाहेब देवाघरी गेले, तुकोबा वैकुंठास गेले, मागे उरले ते समर्थ रामदास. 1672 साली महाराजांच्या आग्रहास्तव रामदास सज्जनगडावरती येऊन राहिले. महाराजांच्या जीवनातील हा एक भावनिक विसावा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना आधार देत त्यांच्या पाठीशी उभा राहिला. रामदास आणि शिवाजी ही 2 नावे पुढे आली म्हणजे मन मोहरून येते, पण काही वादंक प्रिय मंडळींच्या कपाडावरती अडथा पडतात. रामदास हे परमार्थाच्या वाटेने समाजकारणापर्यंत येऊन पोहोचले होते आणि शिवछत्रपती हे राजकारणाच्या मार्गाने तेथेच येऊन पोहोचले होते. रामदासाने हरिकथा निरूपणाला राजकारणाची कवचकुंडली बहाल केली, तर छत्रपतींनी राजकारणाला धर्मकारणाची बैठक मिळवून दिली. वय, प्रकृती, धर्म, साधना या अपेक्षेने दोघात तसे अंतर होते, भिन्नत्व होते, पण आनंद अनुभवण्याच्या निर्मितीसाठी दोघेही प्रयत्नशील होते. त्या दोघात एक प्रकारचा भाव संवाद होता. समर्थांनी छत्रपतींना केव्हाच सांगितले होते की या भूमंडळाची ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. स्वतंत्र प्रज्ञेच्या या पुरुषोत्तमांना वादविषय करून कोणी कमी करू नये असे मला वाटते. धन्यवाद.